मस्त अशी नेल पेंट काढलेली आहे आज खूप दिवसांनी. असं मस्त वाटत आहेत नख. आणि बायांना पण मस्त अशी नेल पेंट लावलेली आहे. बसून छान पॅम्परिंग केलं पाहिजे स्वतःला पण. कधी कधी छोटी छोटी बोटं खूप छोटी दिसत. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आज आहे मंगळवार. मंगळवारच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. पाऊस चालू झालेला आहे, बाहेर पावसाचं वातावरण चालू आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे. शुभ सकाळ. आहे स्वतःला पायाची पण थोडीशी नेल पेंट लावून मस्त हे केलेली आहे, छोटे छोटे बोट. आणि पाऊस बाहेर चालू झालेला आहे, पावसाचं वातावरण आहे, पूर्ण सगळं झिकझिक झिकझिक झालेलं आहे आणि बाहेर जायचं अवघड झालेलं आहे पावसामुळं. रांगोळी वगैरे सगळं काढतं दारात. असं पावसानं सगळं ओलं ओलं झालं आहे. बाहेर पाऊस चालू आहे. रांगोळी काढलेली आहे. शमीचं झाड, बेलाचं पण लावलं होतं ह्याच्यात. बेलाचं केलं आणि लिंबू जे देवघासाला वगैरे काढले होते ते रोप वगैरे लिंबूची ह्याच्यात. चला आता ऑर्गन केलेला आहे, साडीचा स्टॉक. आणि खूप छान असं ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. मान्सून सेल पण लावला होता, ह्याच्यातल्या थोड्या केलेल्या आहेत साड्या. आणि ह्यामधला पण स्टॉक आहे जो 5,000पर्यंतच्या रेंजच्या आहेत. 300 ते 5,000पर्यंतच्या रेटमध्ये आहेत. आणि जास्तीचा स्टॉक जो आहे तो 200-250पर्यंत पण आहे, 200-250 रुपयेपर्यंत. तर असा खूप सुंदर असा स्टॉक. ब्लाऊज पीस पण आहेत. कडान गेलं होतं, ते कडान खाल्लेलं आहे थोडंसं. आणि दूध ग्लासभर घेणार. भाजी झाली इथं, बटाटा भाजी केलेली आहे. तिखट अशी आवडते सगळ्यांना, त्यामुळं अशी केलेली आहे. पावसात आता भाजीला जायला वेळ मिळालेला नाही. इथं भाकरी केलेल्या आहेत. आणि ही शेवटची जी आहे ती छोटी अशी करून घेतलेली आहे. बाहेर इतकं वातावरण वेगळं आहे ना की बाहेर बघायला सुद्धा होत नाही आहे, असं वेगळं वातावरण आहे. ढगाळ पूर्ण असं अंधार झालेला आहे. चला, भाकरी गॅस थोडासा कमी लागायला लागला आहे, त्यामुळं लवकर भाकरी भाजत नाही, वेळ लागतो भाकरी भाजायला. लावल्याशिवाय काही करू शकत नाही असं झालेलं आहे. लाईट लावावीच लागते. आणि असं अंधारात पूर्ण असं पिवळा पिवळा, मी पूर्ण पिवळी पिवळी दिसायला लागले बघा. पिवळा पिवळा कलर दिसतो या. पूजा वगैरे सर्व आवरली आणि आवरून बसलेले आहे. आता भाकरी तेवढ्या राहिलेल्या आहेत. मुगाची भाजी केलेली आहे. आणि आज मॅटिंग वगैरे बदललेलं आहे, कुशन कवर बदललेले आहेत. इथले पण कुशन कवर वगैरे सगळे बदललेले आहेत. विठू माऊली असं. आणि त्या तिथपर्यंत जाईपर्यंत जो त्याने म्हणजे स्वतःला 2:30-3 वाजता आम्ही जवळजवळ लाईनीत बसलो होतो. आणि दर्शन चालू झालं 4 वाजता. पण गेल्या वर्षी गेलो त्यावेळेला आम्ही मुखदर्शनाला सुद्धा खूप लांबून दर्शन घेतलं होतं. आणि ह्यांचा आठस होता की दर्शन घ्यायला नको असं. पण परमेश्वराची कृपा की दर्शन झालं. त्या मुखदर्शन पण करून आलो. आणि ह्या वेळेला पण गेलो होतो, मस्त छान दर्शन झालं. जवळजवळ असं 8 तास आम्ही लाईनमध्ये होतो. लाईन तशी 2:30च्या आधीच, म्हणजे जवळजवळ 1:30 वाजताच लोक जाऊन बसली होती तिथे लाईनीमध्ये. आणि आमच्या पुढेही खूप लोक होते. 2:30 वाजता ज्या वेळेला आम्ही बसलो त्यावेळेला 8 तास आम्हाला पुढे जायला लागले. म्हणजे विचार करा की लोक रात्रभर तिथं बसली होती. आणि त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी बसण्याची सोय वगैरे व्यवस्थित केली होती, पाण्याची सोय केली होती. ते बघून तर खूपच भारी वाटलं. आणि येणाऱ्या भाविकांचा काही गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी सगळ्याच गोष्टी व्यवस्थित हे केलं होतं. आणि सोयी केल्या होत्या. म्हणजे वरून छत वगैरे, मंडप वगैरे घातला होता. आणि पुढे जाण्यासाठी लाईन वगैरे अशा सुरक्षित अशा सगळ्या हे होत्या. म्हणजे सुटसुटीत अशा होत्या. म्हणजे पंखे लावले होते जागोजागी, असं पाण्याची सोय केली होती.
पुन्हा खाण्यापिण्याचं पण वाटेत होता. झुणका भाकरी होती, खरडा भाकरी होती, असं बऱ्याच सोयी होत्या. देव म्हणत नाही की पूर्ण तू उपाशी राहणे मग माझी भक्ती कर. फक्त भक्तीतला भावच महत्त्वाचा असतो देवासाठी. आणि तिथपर्यंत जाऊन आपण त्याच्याकडून काय घेऊन येतो आणि ते आपण आयुष्यभरासाठी आपल्यासाठी भेट असते, ते सगळ्यात महत्त्वाचं. आणि असं काही आहे. तर चला, आता तर माझी देवपूजा वगैरे झाली. हेच मला सांगायचं होतं की कचरा म्हणजे त्या ठिकाणी केला नाही पाहिजे. आणि आज अशी पिवळ्या कलरची साडी घातलेली आहे. मस्त म्हटलं गुरुला आवडणारा कलर, म्हटलं पिवळा कलर घालूया. आणि आज कुठं जाणं बिणं झालं तर बघू, असं चाललं आहे आमचा विचार सगळ्यांचा, तिघांचा पण, की कुठेतरी जायचं असं. आणि ज्या वेळेला एक वाईट विचार असतात, एक चांगले विचार असतात. जो चांगले विचार दाखवतो, ते विचार घेऊन आपल्याला जाण्यासाठी मार्गदर्शन करतो तो गुरु.